त्यांनी आज त्यांच्या पहिल्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये असो, मग विरोधी पक्षाच्या कारकिर्दी असो आणि आता मुख्यमंत्रीच्या कारकिर्दी म्हणून तरी ज्या पद्धतीने महाराष्ट्राला एक आदर्श मुख्यमंत्री कसा असतो त्याला खऱ्या अर्थाने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रामध्ये नोंद स्वतःची करून दाखवली आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कसा असावा तो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांसारखा असावा असे एक उत्तम उदाहरण आपल्या नजरेसमोर सगळ्यांनी आणि म्हणून आज आपण त्यांना आभार मानण्यासाठी किंवा त्यांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांच्यापर्यंत संदेश पोहोचवण्याचं काम आपण ह्या निमित्ताने करतोय. असंख्य महत्वाच्या योजना त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये आणल्या. आता लाडली बहीण सारखी महत्वाची योजना आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली आज आपल्या राज्यामध्ये अतिशय यशस्वी पद्धतीने पार. आपले विरोधक वारंवार बोलतात की नाही ही योजना बंद पडणार, ही योजना फक्त निवडणुकीपुरती आहे. पण तरी तुम्ही आवर्जून ती यादी पाहिली तर आमच्या महाविकास आघाडीचे पण असंख्य लोकांच्या घरात त्याचे लाभ घेतानाची नावं तुम्हाला त्या यादीमध्ये दिसतील. म्हणजे एका बाजूला लाभ घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूला त्या योजना बंद करण्याची बोंब करायची अशा पद्धतीची म्हणजे अशा पद्धतीचे विरोधक आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला मिळाले. पण तरी पण आपण महाराष्ट्राच्या माता भगिनींना राज्य सरकार म्हणून अतिशय सक्षम पद्धतीने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपण आज काम करतोय. कुठलेही कसर जिथे जिथे माता भगिनीचा रक्षणाचा विषय असो, जिथे जिथे माता भगिनीचा विकासाचा विषय असो, आर्थिक सक्षम करण्याची बाब असो, तेव्हा तेव्हा आपलं महायुतीचं सरकार आपले आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब कधीही कमी पडत नाही. हे उदाहरण आपल्याला वारंवार आपल्याला नजरेसमोर दिसून आले. आणि म्हणून जेव्हा आज आपण एवढा मोठा आकडा वर्षाताईच्या नेतृत्वाखाली जेव्हा आपण इथे गोळा आपण रक्षाबंधनचा केलेला आहे तेव्हा आपण त्या लोकांपर्यंत जे पोहोचलेला आहे विश्वास व्यक्त करतो की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ह्याचा नक्की फायदा आपल्याला प्रत्येकाला किंवा भारतीय जनता पक्षाला निश्चित पद्धतीने दिसून येईल हा विश्वासही या निमित्ताने व्यक्त करतो. म्हणून आज एक चांगला उपक्रमाच्या निमित्ताने आम्ही सकाळी चिपळूणला होतो, आता रत्नागिरीला आणि दुपारी आता मला सिंधुदुर्गापर्यंत. पण जेव्हा जेव्हा आता रत्नागिरीला येतोय तेव्हा तेव्हा आपल्या सगळ्यांची एकजूट हे आमच्या सगळ्यांसाठी अतिशय समाधानकारक. म्हणजे रत्नागिरीमध्ये भारतीय जनता पक्षाचं काय आहे हे विचारण्याची तोंडी आता हळूहळू गप्प होत चाललेली आहे. आता ज्या दिशेने आपण ताकदीने एकत्र येत चाललेलो आहे, ज्या पद्धतीने संघटन आमच्या राजेश सावंतजी आणि त्यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने घट्ट होत चाललेला आहे, मी आपल्याला विश्वास देतो आपले प्रदेश अध्यक्ष असो किंवा आपले मुख्यमंत्री साहेब असो आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण पद्धतीने ताकद देतील हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. म्हणून तुम्ही कुठल्या दोन विचार मनात आणू नका की आम्ही तेवढी मेहनत करतोय मग उद्या आमचा पक्ष आपल्याला आमची काळजी घेईल का. तुम्ही केलेली प्रत्येक मेहनत हे प्रदेशाध्यक्षांच्या इथे नोंद होते आहे. तुम्ही केलेले प्रत्येक प्रयत्न हे प्रदेशाध्यक्ष आमचे बघतायत आणि म्हणून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये तुम्हाला ताकद कशी द्यायची येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगर पंचायतीमध्ये झाल्यानंतर या पूर्ण हॉलमध्ये जास्तीत जास्त जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवक उपस्थित असतील हाही विश्वास आज या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचं काम अतिशय संघटित पद्धतीने चाललंय. म्हणजे पत्रकार मित्र आहेत त्यांनी सांगावं अजून दुसरे कुठला पक्ष असं काम करतोय का. कोणच दुसरीकडे असं काम होताना दिसत नाही. मग हर घर तिरंगाचा विषय असो किंवा आता रक्षाबंधनाचा विषय असो प्रत्येक बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या पद्धतीने संघटित पद्धतीने काम सुरू आहे. हे कुठल्याच पक्षामध्ये सुरू नाहीये. म्हणून अशाच पद्धतीने आपल्याला हळूहळू आपली ताकद वाढवत असताना आपल्याला पुढे जायचंय. मीही माझ्या खात्याच्या माध्यमातून बंदर विकास आणि मत्स्य व्यवसाय तुम्हाला माहिती असेल की काही दिवसा अगोदर आपण विलकरवाड्याच्या इथे विकासाचे काम सुरू करून गेलो. त्याच पद्धतीने तुम्ही अन्य बाबतीमध्ये पण निधीच्या बाबतीमध्ये पण तुम्ही बिलकुल चिंता करू नका. कोण काही बोलत असेल कोण कितीही आखडता घेत असेल पण निधीची फायनल यादी जेव्हा तयार होईल SEO ची जेव्हा फायनल यादी तयार होईल त्याच्यावर भारतीय जनता पक्षाचंच प्राबल्य तुम्हाला निश्चित पद्धतीने दिसेल.